एव्हरीवन अँड वेलकम टू न्यू ब्लॉग. आज वीकेंड आहे आणि वीकेंड म्हणल्यावरती वीकेंड नसतो, कारण सुट्टी नसतेच, कारण आम्ही बिझनेस करतो, फ्रीलान्सिंग करतो. त्यामुळे दिवसभर काम केल्यानंतर आता मला कुठे वेळ झालाय की लेट्स गो समवेअर, आणि त्याच्यासाठी आय हॅव गॉट रेडी. रेडी काय झाली आहे ते दाखव. यू कॅन सी एकदम ढगाळ कपडे घातले. तर या वीकेंडला मी सगळ्यात आधी मला शूज घेणं खूप गरजेचं होतं, म्हणून मी शूज घेतले सगळ्यात आधी आणि बाकी मॉलमध्ये विंडो शॉपिंग करत होते. नवीन ब्रँडमध्ये काय काय कलेक्शन्स आहेत ते सगळे बघून घेतले मस्तपैकी पुढच्या वेळेस शॉपिंग करायला. आणि मला आणि आदित्यला छानशा डिनरला जायचं होतं, म्हणून मी थांबलेले. क्लोजिंग झाल्यानंतर मग फायनली आम्ही डिनरला निघालो. तुम्ही हे फेमस मेरिडियनचं आईस्क्रीम खाल्लंय का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ह्या ट्रकच्या मागे ती सिझलर्स प्लेस आहे कॅम्पमध्ये. प्रेफरन्सेस बघा, मला प्रचंड चॉकलेट आईस्क्रीम आवडतं आणि आदित्यला फ्रूट आईस्क्रीम. रस्त्यात जाता जाता आमच्या गाडीच्या खाली साप दिसला आणि गर्दी बघा. हेक्टिक शेड्यूल आहे आज माझा शूट आहे आणि मला त्याच्यासाठी खूप जास्त प्रिपरेशन्स करायचे आहेत. आजचा दिवस कसा जातोय ते आपण नक्की बघूया. सकाळी उठले, फ्रेशन अप झाले आणि आता ब्रेकफास्ट करणार आहे. ब्रेकफास्ट झाल्यानंतर जे काही माझे मीटिंग्स आहेत, क्लासेस आहेत ते मी कंप्लीट करून मग त्याच्यानंतर शूटचे प्रेपरेशन्स. तर सगळा दिवस कसा जात हे आपण आज ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत, तर ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. डू द मेकअप. तर आता मी प्रायमर लावलाय, त्याच्यानंतर कलर करेक्टर लावलाय आणि दिस इज द मेकअप आय युजली डू फॉर माय शूट्स. सो द सेकंड स्टेप इज आय अप्लाय सम फाउंडेशन. तर मला काही मेकअप फारसा येत नाही, पण मी थोडाफार मेकअप करते जेव्हा पण ब्रँड शूट्स वगैरे असतील तेव्हा, किंवा काही रेग्युलर इंस्टाग्रामचे वगैरे शूट्स असतील तेव्हा. यूट्यूबला नो मेकअप. वन्स आय एम डन विथ द फाउंडेशन आय अप्लाय सम कन्सीलर, कारण का इंटेरियर डिझायनर झाल्यानंतर डार्क सर्कल्स म्हणजे तुम्ही पण रिलेट करू शकत असाल की ज्या प्रकारचे जागरणं होतात, ज्या प्रकारचा स्ट्रेस असतो, त्यामुळे डार्क सर्कल्स आयुष्यभर आपल्या डोळ्याखाली असतात. खूप प्रयत्न केला, अजूनही मी प्रयत्न करते की रुटीनमध्ये यायचं, वेळ वेस्ट नाही करायचा, पण इट हॅपन्स. तर आता मी हे प्रयत्न करते कन्सील करायचा ब्लेंड करून. But let's see का होता ते. And last step is my compact powder. याने मी सगळं कन्सील करून टाकते. हां, मी आज थोडंसं कॉन्ट्रोलिंग पण ट्राय केलंय, बट आय डोंट नो ते मला जमलंय का नाही जमलंय, का अति भयानक ब्लेंड झालंय. Then I added some eyeliner and some blush. ब्लश झाल्यानंतर मस्कारा थोडासा लावून आता लुक फिनिश करायची वेळ आलेली आहे, कारण वेळ नाही आहे आपल्याकडे. ऑलरेडी वी आर लेट आणि आपल्याला आज तो शूट कंप्लीट करायचा आहे आणि त्या ब्रँडला द्यायचा आहे उद्या एडिट करून. तर मेजर मॅक्स गडबड आहे. थोडेसे आयब्रोज पण रिफिल केले. एकतर माझे आयब्रोज खूप जास्त जाड आहेत. ओके, तुम्ही जर हा मूवी नसेल बघितला ना तर बघा, जाम क्लास मूवी आहे यार. कुठेही गेलं तरी काही अर्जंट काम, एडिटिंग किंवा काहीतरी मीटिंग निघतेच. पिक्चर संपल्यानंतर पटकन मला त्या कामासाठी यायला लागतं. हे सगळं होता होता इतका उशीर झालेला रात्री की मग आम्ही दोघं जण डिनर करून मग घरी गेलो. फ्रेंड्सला म्हणजे गर्ल्सला भेटायला जाणार आहे. तर काय काय तिकडे मजा मस्ती होते ते छोटे छोटे क्लिप्समध्ये मी दाखवेन. आफ्टर अ लॉंग टाईम नेक्स्ट डेला आम्ही सगळ्या मैत्रिणी कॉलेजमधल्या भेटलो होतो आणि किती मेमरीज होत्या, किती छान वाटलं भेटून.
आम्ही गप्पा मारण्यात इतके बिझी होतो की मला शूट करायला वेळच नाही मिळाला. पूर्ण एका दिवसाचा खरं तर ब्लॉग करायचा होता पण वेळच नाही झाला. सो वीकली ब्लॉग, कारण जेव्हा मी पहिल्यांदा ब्लॉग करायला सुरू केला आफ्टर टायमिंग मी विसरून गेले की मला ब्लॉग करायचा होता. त्यानंतर मग मी म्हणलं की आता आपण हा ब्लॉग वीकली ब्लॉगमध्ये कन्वर्ट करूया. तर वीकली ब्लॉगमध्ये मी काय काय मज्जा करते हे तुम्ही बघतच आहात. मी आली आहे माहेरपणाला, त्यामुळे जी मज्जा असते माहेरी. गर्ल्स, you can relate to me. नाही, मला पण आवडलं, खूप छान वाटलं, मस्त आहे. माझी मुलगी कॉन्फिडेंटली बोलली, मला खूप आनंद झाला. मला वाटतच नाही की माझी मुलगी आहे फ्री, मस्त विदाउट टेन्शन मध्ये बोललेली आहे. आणि मग तिचा जर दुसरा झाला तर मी नक्की बघणार. आता माझं माहेर पण संपत आलं आणि उद्याचं लास्ट डे. शेअर आणि सबस्क्राईब नाही करायचं. लाईक फॉलो सबस्क्राईब. कुठलं सरबत पितो एवढं मॅप्रो खस महाबळेश्वर. आवडतं आवडतं खासचं सरबत. आता काय आईने जे दिलं ते प्यायचं. आता आम्ही चाललोय खायला फॅमिली आणि आम्ही किमया हॉटेल म्हणून सगळ्या प्रकारचं व्हेज फूड मिळतं. कुठेही डिनरला जायचं असेल ना तर आई बाबा आम्हाला दोघांना पहिलं पुढे पाठवतात. का तर नंबर लावायला आणि जागा पकडायला, कारण अशा रेस्टॉरंट्समध्ये खूप गर्दी आणि वेटिंग असू शकतं. Which soup you like? Mushroom or manchow? प्रत्येकाचे प्रेफरन्सेस बघा. कोणाला आवडतं रोटी सब्जी, आणि मी आणि आजोबा डोसा पार्टनर्स आहोत. आपण रोटी सब्जी आणि आई द वन अँड ओनली चीज पुलाव. तुला प्रॉब्लेम काय आहे? मी टॉल पेल किंवा काही पेल ना. मी स्टारबक्स प्यायली आहे, हेचा तुला प्रॉब्लेम आहे. हे बघा, 50 रुपयाची कॉफी पिताना पण 4 वेळा विचार. स्वतः जाऊन स्टारबक्स मध्ये ते ऑफर असतात तिथे बिल फाडतो. मॅगडी मध्ये जाऊन बिल Birthday offer फाडतो. असते ना त्यांची, तू फुकट नको मिळतं मला तेव्हाच सांग जातो. फुकट केव्हा मिळतं. फुकट ते पौष्टिक. आई आहे. तुम्ही म्हणा की हनुमान अजून नाही म्हणतायत. पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. आता आज आम्ही जाणार आहे तळजाई ट्रेकला. अजून माझी झोप नाही झाली आहे, मी तशीच उठली आहे. कारण काल रात्री आम्ही गप्पा टप्पा करत इतक्या उशिरापर्यंत झोपलो. आणि आता आम्ही तळजाईला चाललो आहे, नाश्ता करणार आणि मग घरी येणार. तर तळजाईला जाऊन आम्ही काय काय करतोय हे आपण या शेवटच्या ब्लॉगच्या पार्टमध्ये बघूया. तुम्ही जर कधी तळजाईला गेला नसाल ना तर नक्की जा. आणि संडेच्या दिवशी तर खास जा, कारण तिकडे वेगळे वेगळे स्टॉल्स असतात. सगळं हेल्दी फूड खायला मिळतं, मज्जा येते फॅमिलीसोबत. संडे म्हणल्यावर तर आज इतकी गर्दी होती, पण तरी पण आजोबांना तळजाईचं दर्शन घ्यायचं होतं मंदिरामध्ये. तर त्याच्यासोबत आम्ही थोडंफार वॉकिंग पण केलं, नेचरमध्ये एन्जॉय पण केलं, आणि इकडे खादडखाऊपणा पण केला आणि शॉपिंग पण. खूप छान वाटतं असं चालताना वगैरे. तुम्ही
जर कधी तळजाईला गेला तर चीक आणि गुळाचा शिरा नक्की ट्राय करा, तो तिथला खूप फेमस आहे. दही वडा आणि मल्टीग्रेन थालीपीठ, मज्जा आहे सोबची. चालला तर काही नाही, खातोय तर एकदम बका बका. इथे आम्ही तळजाई देवीच्या दर्शनाला गेलो होतो आणि दर्शन इतकं सुरेख झालं, खूप शांत मंदिर आहे. तुम्ही नक्की जाऊन एक्सपिरियन्स घ्या. आणि ती जी देवीची मूर्ती होती, किती छान मंदिर आहे. मी इथे पहिल्यांदा आले, तळजाईला आली आहे पण कधी मंदिरात नाही आले. कोणी कोणी वरण फळं खाल्ली आहे. पर्यंत पोहोचलं ना ते, त्यामुळे आनंदी त्या येतं का नाही मला बघू दे. ते कायम राहतात त्याच्यावर युट्यूबवर. हो. मग कशी वाटली तुमचीच नात आहे ना? तुमचीच आहे का नात? रिअली आई होती सोबत. हो, ते मला नंतर सांगितलं तिने. हो. आज आई मोमोजची रेसिपी दाखवणार आहे. पहिल्यांदा माझी आई काहीतरी दाखवणार आहे. तर मोमोजची रेसिपी कशी बनते हे आपण आज ह्या व्लॉगमध्ये बघणार आहोत. तर व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, कारण माझी आई अमेझिंग मोमोज बनवते. ट्रस्ट मी गाईज व्हेन आय सी दिस. नित्य काय काय घेतलंस? साहित्य: कांदा बारीक चिरून, ढोबळी मिरची बारीक चिरून, कोबी बारीक चिरून आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि किसलेलं पनीर. ओके. आता हे सगळं एकत्र करतेस एकत्र का? करायचं. आलं लसूण मिरचीची पेस्ट, ढोबळी मिरची आणि पनीर आणि पनीर. आणि अजून काही नाही मसाले नाही, अजून टाकायचं नाही. पनीर लागेल तसं घालायचं, कारण मग ते बाइंडिंग साठी छान वाटतं ना ते. तू पहिला रेसिपीचा व्हिडिओ शूट करते, तुला कसं वाटतंय आई? छान लागतंय. आता ह्याच्यात मी टाकणार आहे थोडंसं मीठ. हे थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर थोडंसं तिखट, थोडंसं गरम मसाला, थोडंसं गोडा मसाला, थोडी धने जिरे पावडर, थोडा हिंग हिंग पण टाकायचं. आणि थोडंसं किंचित हळद. ओके. हे सगळं थोडंच घातलंय, कारण आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट घातली आहे ना, हा, त्यामुळे ते त्यामुळे तिखट मग हे होईल. मसाले कमी घालायचे, म्हणजे मग हे सगळं mix सोपी करायचं. रेसिपी आहे म्हणजे खरं तर. सोपी. म्हणजे परतायचं वगैरे काही नाही यामध्ये. नाही, परतायचं नाही, बॉईल करायचं. आपल्याला हे झालं, आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता आपण मोमोज करायला घ्यायचे. त्याच्यासाठी आधी पाणी तापवायला ठेवायचं. ओके. आता आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे थोडासा. मग अशी सांगायचं राहिलं तर आपण आता ह्याच्यात सोया सॉस टाकू. आणि थोडं पनीर पण ऍड केलं ना. थोडंसं पनीर ॲड केलं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण मोमोज करूया. हे असं थोडंसं पनीरचं स्टफिंग टाकायचं आणि आपल्याला पाहिजे तसं करायला द्यायचं. तर सोहम दाखवतोय, म्हणजे माझा भाऊ. शिकाऊ शिकाऊ. हे आई ग, एवढं वास का? फिलिंग. पण माझा भाऊ माझं सगळं कॉन्टेंट बघतो, कॉन्टेंट आयडियाज देतो. तर तुम्हाला जर तुमचं कॉन्टेंट प्लॅन करायचं असेल तुमच्या इंस्टाग्रामसाठी, एडिटिंग आणि हे सगळं, तर तुम्ही सोहमला कॉन्टॅक्ट करू शकता, कारण माझ्या इंस्टाग्राम पेजचं पूर्ण एडिटिंग
आणि पूर्ण कॉन्टेंट प्लॅनिंग तो करतो. अरे रोग काय झालं तो मोमोजला. नॉट स्टाईल हिमालयन मोमोज. मगरी सारखं दिसतोय. हिमालयन मोमोज आता गेले आहेत आपले स्टीमिंग रूम मध्ये. मस्त 10 मिनिटं स्टीम घेतील, फुगून बाहेर येतील. दुसरा लॉट आहे मोमोजचा, ज्यांची स्टीम देऊन झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम चविष्ट उत्कृष्ट पदार्थाचे हे मोमोज वाटतंय. आता हे आपण बनवलेले मोमोज आहेत आणि आता हे बॉईल झालेले मोमोज मध्ये कलर बदलतोय ना, तर तेवढं फक्त लक्ष ठेवायचं की आपला कलर बदललाय का, आधीच्या मोमोजचा कसा आहे, आत्ताचा कसा झाला, एवढं फक्त लक्ष ठेवायचं, कारण हे असं ट्रान्सपरंट दिसतं. कसे झालेत बाबा? खूपच मस्त, एकदम लजीज. तिखट मीठ पण मस्त आहे. जरा पनीर मोमोज आहेत. बिलकुल घरी करू नका. का घरी करू नका ते पण करू. हे जे मोमोज आहेत अति उत्कृष्ट आणि अतिउत्तम या अशा पद्धतीचे ते झालेले आहेत. तर मला वाटतंय की सगळ्यांनी हे घरी करून बघायला हवं. जर भाजी चिरायची हिंमत असेल तर. जय हिंद जय भारत. सुजाता मस्तानी. तू कुठली चॉकलेट घेतली? सुजाताची मस्तानी मँगो खायची असते रे. मँगो काय रे, मँगो फेमस आहे. तुम्ही पुण्यामध्ये राहून सुजाता मस्तानी खाल्ली आहे का सगळ्यांनी? एक गोष्ट खूप जास्त शेअर करावीशी वाटते की जेव्हा माझं लग्न झालेलं पहिल्या वर्षी, तर तेव्हा मी नुसती घरी येऊन माहेरपण असलं की नुसतं झोपायचं. बट दिस टाइम इट वॉज डिफरंट. कारण माझी आई पण इतकी काम करते कंटिन्युअस, आणि मला झालं की अरे तिला पण तर रिलॅक्सेशन पाहिजे, तर मी पण काहीतरी यावेळेस करूया. नेहमी मला असं नाही वाटलं, म्हणजे लास्ट इयर मी आलं तेव्हा मला असं नाही वाटलं, पण ह्यावेळेस मला वाटलं. त्यामुळे मी प्रयत्न केला की जेवढं जास्त तिला मदत करू शकेल. ऑफकोर्स मी आराम केला, मज्जा केली, मस्ती केली, लाड वगैरे आईबाबांनी केले, पण आय मेड शुअर की तिला थोडंसं तरी तिच्या डेली रुटीनमधनं आराम मिळेल, चेंज मिळेल. आणि दॅट फेल्ट नाईस. मला खूप छान वाटलं की थोडा तिला आराम मिळाल्यामुळे. कारण जेव्हा एक मुलगी, ज्यांच्या घरी मुली आहेत ते हे समजू शकतात की जेव्हा एक मुलीचं लग्न होतं तेव्हा आईला खूप मदतीची सवय असते, खूप गॉसिपिंग सेशन्स आणि ह्याची. आणि जेव्हा माझं लग्न झाल्यानंतर आईला गप्पा टप्पा करायला आणि कंटिन्युअसली काहीतरी बोलायला कोणीच नव्हतं, आणि ते सगळं तिने ह्यावेळेस एन्जॉय केलं. त्यामुळे मी तिला फक्त बोलले की तू जेवढ्या गप्पा मारायच्या तेवढ्या गप्पा मार माझ्याशी ह्यावेळेस. तर तुम्ही पण माहेरपणाला गेल्यानंतर थोड्या वेळ तरी ॲटलिस्ट एक कोर्स ऑफ डिनर, म्हणजे एक कोर्स ऑफ मील तुम्ही तुमच्या आईला विश्रांती देता आहात का? बाय द वे यू गाईज कॅन सी की खूप नीट झोप नाही, काय नीट फूड इनटेक नाही, आणि काम आणि ह्याच्यामुळे स्किन ब्रेकेज खूप झालं माझं सध्या. कुली मी जाईल. ठेवा माझ्या बॅगाखाली. अरे मी तेवढं जाऊ शकेल. आईने माझी मस्त पैकी चंपी करून दिलेली आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला? माझा वीकेंड आणि वीकली व्लॉग हे सगळं मी या व्लॉग मध्ये मिक्स केलंय. पण तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला असेच जर व्लॉग्स हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.